हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सातारा लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी शशिकांत शिंदेंचं शक्तीप्रदर्शन। शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी शरद पवारही उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीचं शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आमदार प्रकाश आवाडेंची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडेंची हातकणंगलेमधनं माघार। नारायण राणे 19 एप्रिलला भाजपकडनं उमेदवारी अर्ज भरणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं उमेदवारी दाखल करणार। सूत्रांची माहिती, किरण सामंतांनीही घेतले अर्ज। नाशिकची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। चंदा तो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। पत्राचा घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहितायत। आखलेचे तारे तोडण्याआधी अधिकारातनं माहिती मिळवायला हवी होती। श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। कोण संजय राऊत? दर्जा असलेल्या माणसाबद्दल विचारा, माझा स्तर पाहून प्रश्न विचारा। संजय राऊतांवरील प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा टोला। राऊतांवर मी बोलणार नाही, राऊतांना आमचे कार्यकर्ते उत्तर देतील। राऊतांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पुण्याचे काँग्रेस नेते आबा बागुल यांनी घेतली फडणवीसांची भेट। नाराज आबा बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान मोदींची मुलाखत प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदी कोणते मुद्दे मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष। वायनाडमध्ये राहुल गांधींचा रोड शो। राहुल गांधी काँग्रेसकडनं उमेदवार। दुसऱ्या टप्प्यात वायनाडमध्ये मतदान पार पडणार। निवडणूक आयोगाकडनं राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी। तमिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांकडनं तपासणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।